नमस्कार. महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भव्य अधिकाऱ्यांना मंडळी, मी सचिन वारुळकर. सरळ सेवा भरती जी 2026ला होणार आहे, या सरळ सेवा भरती मग MPSCच्या मार्फत होणाऱ्या सगळ्या इतर एक्झाम्स व सगळ्या त्या परीक्षा म्हणजे पोलीस भरती असेल किंवा अन्य ज्या वेगवेगळ्या आयोगामार्फत घेतल्या जातात त्या सगळ्या परीक्षेसाठी मी ह्या यूट्यूब चॅनलवर दररोज 5 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. दररोज ह्या क्लासचा वेळ रात्री 8 वाजताचा असेल. नक्कीच आपण सगळ्यांनी हे प्रश्न मी कशा प्रकारे सॉल्व करतो आणि ते सॉल्व करताना काय नवीन ट्रिक्स तुम्हाला भेटते, सोबतच जर तुम्हाला ह्यापेक्षा डिटेल माझ्याकडून पाहिजे असेल तर SW लाईव्ह ही ॲप आणि ह्या नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही ॲप डाउनलोड करा. या नंबरवर हाय जरी टाकला तरीही मी माझ्या व्हॉट्सअपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन करतो आणि खूप छान आपण अभ्यासाला लागूया. करूया आजच्या लेक्चरला सुरुवात. गतवर्षी आयोगाने काही प्रश्न विचारले, त्यातला हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय विचारला आहे की एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? बघा काय म्हटलं आहे, एका संख्येची 4 पंचमांश म्हणजेच काय करायचं आहे, एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या म्हणजे ती संख्येच्या 60% 10ने जास्त आहे. हा तुमच्याकडे इक्वेशन बनतो. म्हणजे दिलेलं शाब्दिक उदाहरण हे अंकगणितामध्ये असं तुम्हाला हे करता येतं. आता ह्या इक्वेशनला जर सॉल्व करायला गेलं तर बघा, हा 4x भागिला 5 बरोबर हा 60x भागिला 100 अधिक 10 असं इक्वेशन राहील. मग आता हा x एका इकडे घ्यायचा तर मग हा इकडे जाईल, गोंधळ होतो, करत बसा सॉल्व है ना. त्यापेक्षा पहिले एक इथं काढून, ठीक आहे, असं एक मी छोटासा कार्यक्रम करू शकतो. हा 100 10ने याला गुणलं समजा तर आणखी होईल 6x भागिला 10 अधिक 10 10 100 इथपर्यंत नेईल. मग हा 4x तिकडे गेला का वरती आला का काय आला का कसं करायचा बघूया. तो 10 जर इकडे आणला तर 10 गुणिला 4x बरोबर हा 5 तिकडे गेला तर 5 गुणिला 6x अधिक 100. बघा, 40x बरोबर 6 पंच 30x अधिक 500. मग हा 30 इकडे आणा, 40x वजा 30x बरोबर 500. मग 40मधून 30x गेला तर काय येतं उत्तर, 10x बरोबर 500. 0 गेला 0 गेला तर xची व्हॅल्यू येते 50. मग हे x काय होती रे, x होती ती संख्या, बरोबर. मग 50 एका ऑप्शनमध्ये आहे. मग आलं तुमचं उत्तर. पण मंडळी मला सांगा, खरंच एवढा वेळ आहे का तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अशा प्रश्न सॉल्व करायला? मग एवढा वेळ जर आपल्याला नाही आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये एक जरी खालीवर झालं कार्यक्रम तर संपला ना. याच्यात बघा, इथं टक्केवारी आहे. मग या टक्केवारीला आपल्याला आणखी चेंज करायचं होतं, जे की 60 भागिले 100 केलं. हा 10 होता, मग याचं संक्षिप्त रूप इकडे असं दिलं आपण. हे सगळं करत असताना थोडी जरी चूक आली, कार्यक्रम संपला. मग आता काय करायचं सर, तर तुम्हाला आणखी वेगवेगळ्या मेथडसुद्धा माहीत पाहिजे. एका संख्येची 4 पंचमांश, मग ह्यातलंच एक ऑप्शन घ्या ना तुम्ही. मला असं वाटतं ह्यातलंच एक ऑप्शन घ्या. ही 60 त्या संख्येच्या 60% 10ने जास्त आहे. मग आता म्हणजेच काय की 10चं ऑप्शन तर येणारच नाही, कारण 0 10ने जास्त घेतला तर 10 होईल, म्हणजे ते उत्तर येणारच नाही. मग एका संख्येची 4 पंचमांश, मग यातलीच ती संख्या घ्या. मग आता आपण समजा 2 मिनिटासाठी काय करू की 50 ही संख्या घेऊ, कारण 50च का घ्यायची आहे त्याचं पण एक लॉजिक असतं. 40 घेतलं तर 50 शोधावं लागेल, 60 शोधावं लागेल. 50 जर ती संख्या घेतली तर मग हे जे बाकीचं सॉल्व करत असताना कमी आहे का जास्त आहे त्यासाठी 50 कामात येईल. मग 50 समजा ती संख्या आहे, याचं 4 पंचमांश बरोबर, म्हणजे 5 भागापैकी म्हणजे किती होईल, 5 1 5 5 10 आणि म्हणजे 50 जर ती संख्या घेतली
तर 50चे 4 पंचमांश किती झाले रे? 10 चोक 40. बरोबर, इथपर्यंत आपण आलो. म्हणजे त्या संख्येचे 4 पंचमांश झाले 40. हे त्या संख्येच्या 60% आता ह्या संख्येचे 60% कसे काढणार? शून्य गेला शून्य गेला, 5 सक 30. बघा आता हे 4 पंचमांश आहेत, हे 60% आहेत कोणाच्या? 50च्या. हे 10ने जास्त आहेत का? आहेत. म्हणजेच काय आलं का आपलं उत्तर जे आपण शोधत होतो? सही आहे. ह्याला काय म्हणतात? ऑप्शन टू क्वेश्चन जायचं आहे. ऑप्शन टू क्वेश्चन जायची सवय तुम्ही लावा मंडळी. कारण प्रॅक्टिस करत असताना तुम्ही जर मी आधी जे एक्स घेतला मध्ये इक्वेशन सॉल्व केलं तितकं लॉंग जाता, म्हणूनच आपल्याला एक्झाम हॉलमध्ये वेळ पुरत नाही है ना. म्हणून आपण काय केलं पाहिजे की ऑप्शनमधला एखादी संख्या घ्यायची, ती संख्या कोणती आहे मग ती संख्या म्हणून ठेवून तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे काय, मी इथं तेच शिकवतो ॲपवर सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा आणि मागील जवळपास 12-15 वर्षापासून की कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ता, पुढच्या काही याच्यात मी बुद्धिमत्ताचे पण हे घेणार आहे. सो ते सॉल्व करत असताना तुम्हाला सर्वात सोपी सांगतो की ऑप्शनमधूनच आन्सर येतं. 17 वेगवेगळे प्रकार आहेत प्रश्न सॉल्व करायचे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा पुढचा आहे मिश्र धातू ए आणि मिश्र धातू बी. बरोबर. बघा आता पहिले तर हे उदाहरणच लवकर समजत नाही, शांततेत वाचू आपण. मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबा आणि जस्त यांचं अनुक्रमे प्रमाण 4:3 आणि 9:5 आहे. इथपर्यंत जरी समजलं तरी खूप झाली. ए धातू आहे बघा, तुम्हाला लक्षात सांग, धातू ए आहे, याच्यामध्ये तांब्याचं आणि जस्तचं प्रमाण 4:3 असा तो कार्यक्रम आहे. समजलं तुम्हाला. आणि आणखी एक मिश्र धातू आहे धातू बी, याच्यामध्ये तांब आणि जस्त याचं प्रमाण 9:5 आहे. हा तो काय, हे दोन्ही मिश्र धातू समान, बघा मंडळी हा शब्द खूप, समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केला तर त्या सी मिश्र धातूमधील तांबे आणि जस्तचं प्रमाण किती असेल? मंडळी एवढा शब्दाचा घोडा, पण प्रश्न खूप सोपी आहे. आता बघा पहिले काय, तांबे आणि जस्तचं प्रमाण 4:3 आहे. म्हणजे 4 किलो तांब आणि 3 किलो जस्त, साध्या भाषेत आपण पकडू. म्हणजेच एकूण ह्या धातूचं वजन किती आलं रे? याच्यावरून जर विचार केला, समजा हे केजी आहे है ना. मग 4 किलो आणि 3 किलो म्हणजे हा किती झाला? 7 किलो. म्हणजे 7 किलोमध्ये आपण फक्त तांब्यावर येऊ. 7 केजीमध्ये तांब किती असणार आहे? 4 केजी. या ठिकाणी 9 5 14, इथं एकूण किती आहे समजा 14 केजी, केजीमध्येच. म्हणून इथं तांब्याचं प्रमाण किती आहे? तर 14 भागापैकी 9 भाग तांबे आहे. समजलं. इथं तांब किती आहे? 7 भागापैकी 4 आहे. पण यांनी काय म्हटलंय, समान प्रमाणात मिसळून सी हा मिश्र धातू केला. आता यांना समान प्रमाणात, तर सी धातूमध्ये तांब आणि जस्त यांचं प्रमाण किती? आता समान करायचं आहे म्हणजे त्याचा छेद समान करायचा आहे. इथं जस्ताचं प्रमाण किती येईल? तर 7 पैकी 3. इथं जस्ताचं प्रमाण किती येईल? 14 पैकी 5. आता पहिला आपण तांबे मिक्स करूया. हे बघा, सो 4 भाग तांबा आहे, 7. याला जर 2 ने गुणलं तर येईल 8 आणि 14 ए मध्ये, आणि हा 8 आणि 14 ए मधला. आता बी मधल्याला ॲड करायचं आहे 9 आणि 14 मध्ये. म्हणजे हे तांब्याचं प्रमाण आपण काढत आहे, नवीनमध्ये तांब सी मधलं काढत आहे. तर हा 14 बेसला, 8 आणि 8 16 आणि 1 17, तर 17/14 आहे का? 17 इथं आहे का? नाही. इथं
आहे, पण इकडे 14 नाही आहे, इकडे 17/14. कळलं? आलं का उत्तर की नाही आलं? मग तांब्याचं प्रमाण 17 भाग आणि जस्तचं प्रमाण जर काढायचं झालं तर आता इकडे 3/7, इकडे 5/7, 7 2 14 होईल. मग इकडे 6, 6 आणि 5 11, म्हणून 11/14 हे होईल. आता इकडे 17/14 म्हणजेच नवीन याच्यात आपण जे हे उत्तर काढलं घाई तसं उत्तर नाही आहे. नवीन याच्यामध्ये 7/14 म्हणजे काय झालं? तांब. आणि 11/14 हे काय झालं? जस्त. म्हणजेच नवीन याच्यात तांब आहे तुमचं आणि जस्त. तांब आहे 17 भाग आणि जस्त आहे 11 भाग, म्हणून 17/11, जे की मग आपण घाईघाईत कॅन्सल केलं. म्हणून तांबे किती भाग आहेत? 17 भाग आणि जस्त किती भाग आहे? 11 भाग. सो दिस इज द ॲन्सर. त्यांना माहिती आहे की तुमचं उत्तर 17/14 येईल, ते शेवटचं आहे ना, तर घाईघाईत विद्यार्थी हे करतील, पण ते तांब्याचं 79 प्रमाण होतं, तसं उत्तर येत नाही. क्लिअर आहे? इथपर्यंत सोपी. उसूलों पे आ जाए तो टकराना ज़रूरी है, जो जिंदा है जनाब वो जिंदा नजर आना. प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज रात्री 8 वाजता ह्या लेक्चरला हजर राहावं, आपल्या मित्रपरिवाराला पाठवावं, है ना? यस. थांबा, हे इथं लिहिलेलं मदत येते आहे का तुमच्या? हिला कुठं तरी ॲडजस्ट करू का? ठीक आहे. यस, जाऊ दे समोर. चला पुढचा प्रश्न बघूया. सरळ व्याजाने 5,000 रुपयाची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. तर जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? 5,000चे जर 3 वर्षात 5,600 होतात, म्हणजेच काय की एका वर्षात 200 रुपये, दुसऱ्या वर्षात 200 रुपये, तिसऱ्या वर्षात 200 रुपये. बरोबर आहे? असे झाले हे 5,000 आणि हे 600 रुपये. म्हणजेच आपल्याला इथं काढायचे आहे की 200 रुपये म्हणजे 5,000चे 200 रुपये म्हणजे शेकडा किती? बरोबर आहे? म्हणजे 5,000चे 200 रुपये तर 100चे किती? हा तिरपा गुणाकार जर केला तर 100 गुणिले 200 भागिले 5,000. 0 0 0 गेला, या शून्याशी हा शून्य गेला, या शून्याशी. 5 1 5, 5 2 10, 2 2 4. 4% हा झाला त्या पहिल्या 2 वर्षाचा व्याजाचा दर. समजलं तुम्हाला? आता तो काय म्हणतो, व्याजाचा दर 3% वाढवला. मग कितीवर वाढवला रे 3%? तर या 5,000 याच्यावर. बरोबर? याच्यावर वाढवला का? तर नाही, या 5,000वरच वाढवायचा आहे. म्हणजेच 5,000चे 3% म्हणजे 2 शून्य गेले, 5 3 15, 150 रुपये एका वर्षासाठी, 150 रुपये दुसऱ्या वर्षासाठी आणि 150 रुपये तिसऱ्या वर्षासाठी. बरोबर? सो असं करून 3 वर्षाचे 450 रुपये, म्हणजे आधी जे होतात 5,600, ठीक आहे, अधिक 450 म्हणजे किती झाले? 6,050. आणि त्यांनी तेच दिलं आहे की 3% जर व्याजाचा दर वाढवला तर तुम्हाला मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती होतील? तर 6050. आलं का आन्सर?
6050. परफेक्ट आहे. हे एवढं सगळं करता आलं पाहिजे. हे फक्त 200 रुपये म्हणजे किती दर होता ते काढा. ते वेळ नाही घालवला तरी चालतं तुमचा, म्हणजे हे नसतंही केलं तर चाललं असतं. फक्त तो या 5000वर 3% म्हणजे 5000चा, आता म्हणजे दुसरी मेथड मी तुम्हाला सांगतो की 5000चे 3% म्हणजे 150. दुसऱ्या वर्षी 150, तिसऱ्या वर्षी 150, हे 450 आणि हे याच्यामध्ये करा ॲड 0 0 0 5 6 4 10 0 6050. हे आलं उत्तर. एवढं सोपी होतं, एवढं सोपी असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. बघा, 10 मुलं तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुलं तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. एवढ्यावरून एक स्त्री ते एक काम पूर्ण करायला 10 गुणिले 7 म्हणजे 70 दिवस लागते. एका स्त्रीला ते काम पूर्ण करायला 70 दिवस लागतात. म्हणजेच त्या एका स्त्रीचं एका दिवसाचं काम किती असेल? 1/70. बरोबर. मग ह्याच्यावरून इथं 5 स्त्रियांचं काम काढायचं आहे, तर याला फक्त 5ने गुणा. तर 5/70 म्हणजे 5 एक 5 आणि 70नी जर याला भागलं तर 1/5 एक 5 5 चोक 20 14. म्हणजेच 5 स्त्रियांचं एका दिवसाचं काम किती झालं? 1/14. हे जर काढता आलं तर मग 10 मुलं तेच काम 14 दिवसात करतात. बघा इथून आता 10 मुलं ते काम जर 14 दिवसात करतात, 14 दिवसात, तर याच्यावरून एक मुलगा ते काम पूर्ण करायला 14 गुणिले 10 म्हणजे 140 दिवस लावतो. म्हणजे त्याचं एका दिवसाचं काम किती आलं? 1/140. मग आता किती मुलं आहेत आपल्याकडे? 10 मुलं आहेत. मग इथं फक्त 10 ठेवा. तर 1/14 म्हणजे 10 मुलांना 1/14 आणि 5 स्त्रियांना 1/14 हे मिळून काम करत आहेत. 1/14 अधिक 1/14 मिळून आहे म्हणून बेरीज केली तर 2/28. 2/14 म्हणजेच 1/7 आणि याला जर हे झालं एका दिवसात 7 दिवस लागतात टोटल. आहे का 7 ऑप्शनमध्ये? आहे. हे लक्षात आलं का मंडळी? हे जर लक्षात आलं असेल तरच समोर जाण्यात पॉईंट आहे. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. याचा अर्थ 5 स्त्रिया आणल्या तर 14 दिवसात, मग अजून स्त्रिया कमी होतात तर काम वाढतं. म्हणजेच एका स्त्रीला ते काम पूर्ण करायला 70 दिवस लागतात. 10 स्त्रिया एक काम पूर्ण करायला 7 दिवस लावतात. याचा अर्थ एक स्त्रीला ते काम पूर्ण करायला 7ला त्याला हे केलं म्हणून आपण 5 स्त्रियांचं काम काढलं एका दिवसावरून तर 1/14 आलं. ठीक आहे. 5 हे 70 दिवस एका स्त्रीचं 5ने गुणलं 5/70 म्हणजेच 1/14. मग 7 दिवसात 10 मुलं तेच काम पूर्ण करायला 14 दिवस लावतात. 10 मुलं 14 दिवस, एक मुलगा तर 10 त्याला गुन्हेला गेले 140 दिवस. 10 मुलं 14 खुर्च्या बनवतात. मग एक मुलगा किती खुर्च्या बनवेल जर एकट्यालाच लावलं ते पूर्ण करायला? 10 मुलं 14 खुर्च्या बनवतात मंडळी. म्हणजे प्रत्येकजण 14, दुसरा 14 14 14 असं 140. सिम्पल होतं ते. फक्त तुम्ही काय करा की लाईफ टाईम पोस्ट निघेपर्यंत एकच पॅरामीटर ठेवा, किंवा खुर्च्या बनवतात, केक बनवतात किंवा वॉटेवर. तर असं होतं हे गणित. आता बघा आणखी एक सोपी उदाहरण आहे. 2 क्रमागत विषम संख्या च्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? 2 क्रमागत विषम संख्या म्हणजेच बघा सिंपल आहे. हा वर्ग
25चा आहे, हा वर्ग 30चा आहे, हा वर्ग 27चा आहे आणि हा 28चा आहे. म्हणजे मला सांगा, पहिली तर दोन क्रमागत विषम विषम मग 30 आणि त्यातली लहान संख्याचा वर्ग शोधायचा आहे. म्हणजे 28 आणि 30 हे विषम संख्या आहेत का? नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन आधीच गेले. आता राहिलं 625 आणि 700. आता इथंच तुमच्या लक्षात आलं की समजा यातली लहान संख्या आपण 25 घेतली, बरोबर? तर मग यांच्या वर्गातील फरक 112 आहे का रे? 600 बघा. म्हणजे मग आता लहान संख्या इथल्या इथंच आपण 25 घेतली, याचा स्क्वेअर केला, तिथंच आहे, काही पाठ नका करू. आणि मोठी संख्या इथंच 27 घेतली, 27चा वर्ग 729 आहे. या दोघांचा आपण जर वजाबाकी केली तर 112 येते का बघूया. तर 729 मधून 625 गेले तर 104 राहतात. सिंपल आहे. म्हणजेच आपली जी लहान संख्या 25 घेतली ती उत्तर येणार नाही. मग हे ते उत्तर नाही आहे, म्हणजे उरलं ते उत्तर. तुमच्या लक्षात आलं का? उरलं ते उत्तर. संपला कार्यक्रम. ना वर्ग पाठ करायची गरज आहे, ना काही संख्या पाठ करायची गरज आहे. म्हणून नेहमी म्हणतो की अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमां बाकी है. मुट्ठी भर जमी के लिए, मुट्ठी भर नॉलेज के लिए क्यों लगड़ झगड़ रहे हो जबकि जीतने के लिए वारुगर के पास का पूरा ज्ञान का भंडार तुम्हाला आहे. गणित तेच आहेत. महाराष्ट्रात कुठूनही सॉल्व करा. एक्झाम हॉलमध्ये कमीत कमी वेळेत खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सॉल्व झाले पाहिजे. एवढीच छोटीशी विनंती आहे. बरोबर आहे मंडळी? सो आशा व्यक्त करतो की आजचं लेक्चर छान होतं. रोज हा अंकगणित बुद्धिमत्ता MPSCसाठी लागणारा जो टॉपिक आहे तो मी तुम्हाला सोप्या पद्धतीत रात्री 8 वाजता शिकवत जाईल. नक्की जॉईन करा. आपल्या मित्रांना पण जॉईन करून घ्या. एवढंच बोलून थांबतो. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि फॉलो करा. मित्रपरिवारांपर्यंत व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू.